नमस्कार, मी सौ अश्विनी भालेराव. माझ्या रंगपौर्णिमा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मी रांगोळी व्यतिरिक्त एक वेगळाच विषय तुमच्यासमोर घेऊन आली आहे. गोविंद विडा कसा लावतात याचा व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्याचं साहित्याची यादी तुम्ही आत्ता बघितलीच आहे मागच्या स्क्रीनमध्ये, आणि विडा कसा लावतात हे तुम्ही बघता आहात आता. तर विड्याची पानं, हा 5 पानाचा गोविंद विडा लावून दाखवतात. ते जे तुम्हाला विडा लावून दाखवतात ते माझे मोठे दीर आहेत. आमच्या घरी सणासुदीला किंवा कुळधर्म कुळाचार जेव्हा असतात तेव्हा देवाच्या नैवेद्यावर गोविंद विडा 5 पानाचा लावायची पद्धत आहे. आणि खरं तर माझ्या लग्नानंतर मी त्यांच्याकडून शिकून घेतलं, पण त्यांच्या इतका सफाईदारपणे मला आणखी म्हणजे लावायला जमत नाही. आणि दुसरं म्हणजे की आम्ही बायका बऱ्याचदा स्वयंपाकात असतो आणि त्यांना बऱ्याच वर्षांची ह्या गोष्टीची सवय असल्यामुळे ते खूप कमी वेळात आणि छान एकसारखे गोविंद विडे लावतात. म्हणून हे काम बहुधा तेच करतात दर सणाच्या वेळी. आणि तुम्ही पण आता व्हिडिओमध्ये बघालच ते किती छान विडे लावतात ते. आणि रांगोळीपेक्षा थोडासा वेगळा हा विषय मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. खरं तर मागे एक महालक्ष्म्यानंतरच मी गोविंद विड्यांचा एक फोटो पोस्ट केला होता माझ्या फेसबुक अकाउंटवरती, आणि तेव्हा बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की छान लावलेत आणि ते गोविंद विड्याचा एक व्हिडिओ करून तू पोस्ट कर. तर बऱ्याच वेळा ठरवूनही त्या सणाच्या गडबडीमध्ये ते जमलं नव्हतं, पण यावेळी ठरवून मुद्दाम गोविंद विड्याचा व्हिडिओ आम्ही केला आहे. आणि आता तुम्ही सगळे बघता आहात. तर ही जी पानाची घडी आहे ती एकसारखी आणि छान जमली. एकावर एक ही पानं ठेवून 5 पानाचा अशा पद्धतीचा गोविंद विडा आमच्याकडे लावला जातो. आणि सणासुदीला विडा, तांबूल, देवापुढे आपण पान, सुपारी आणि तांबूल किंवा विडा ठेवतोच कोणत्याही पूजेमध्ये, तसंच आमच्याकडेही ठेवतात. तर आता ह्या विड्याच्या पानावरती 5 पानांचा विडा लावून झाल्यानंतर त्याला खाली लवंग लावून तो बंद केला जातो आणि तो तसा उभा राहतो. तर दुसराही विडा मी त्यांना लावून दाखवायला सांगितला, कारण त्याची घडी तुम्हाला व्यवस्थित बघता यावी म्हणून मी 2 विडे भाऊजींना व्हिडिओसाठी करायला लावले. खरं म्हणजे ते विडे तर 8-10 विडे लागतात आमच्याकडे महालक्ष्म्याच्या वेळी देवापुढे ठेवायला, नैवेद्यावर ठेवायला आणि सवाष्ण ब्राह्मण वगैरे सगळ्यांसाठी असे लावले जातात. ही जी विड्याच्या पानाची घडी आहे तीच मुख्य लक्षात आली की गोविंद विडा आपल्याला लावता येतो. आणि त्याच्यामध्ये पानाला चुना लावून घेतलेला आहे, त्याच्यावरती कात, थोडीशी बडीशोप, थोडी मुखवासाची सुपारी, थोडीशी धणा डाळ, खोबरं ओलं असेल तर जास्ती आणखीन छान लागतं. आणि त्याच्यामध्ये वेलचीचे दाणे असं सगळं घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तो विडा बंद केलेला आहे. खरं म्हणजे ह्याच्यामध्ये गुलकंद असेल तर आणखीन छान लागतो तो विडा, पण यावेळी घरात उपलब्ध नसल्यामुळे मी तो घातलेला नाही. पण जेव्हा विडे असे लावतो त्यावेळी बहुधा त्याच्यामध्ये गुलकंदही आम्ही घालतो आणि ओला नारळ. तर असे सगळे जिन्नस घालून हा 5 पानाचा गोविंद विडा तयार झालेला आहे. आणि आमच्या दर सणाच्या वेळी किंवा देवाच्या नैवेद्यावर ठेवण्यासाठी जसे ते छान तयार करून ठेवतात तसे याही वेळी
भाऊजींनी 8-10 गोविंद विडे लावून तयार केले होते आणि आमच्या गौरीसमोर ते नैवेद्यामध्ये ठेवले. अशा पद्धतीने हे 2 गोविंद विडे व्हिडिओसाठी करायला लावले होते आणि बाकीचे तुम्हाला आता दिसत आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.